2017 साली पुण्यात पहिल्यांदा एल्गार परिषद घेण्यात आली। शनिवार वाड्यावर झालेल्या या परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगली झाल्या। हिंसाचारामुळे समाजात दुहीची बीजे पेरली गेली। एल्गार परिषदेच्या व्यासपीठावरून डाव्या विचारांच्या व पुरोगामी मंडळींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार झाला असा दावा हिंदुत्ववाद्यांनी केला। तर हिंदुत्ववाद्यांनीच कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडवून आणल्याचा दावा एल्गार परिषदवाल्यांनी केला। या हिंसाचार प्रकरणी NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा देशभरातील शहरी नक्षलवादी बुद्धिजीवी कारणीभूत असल्याचं म्हटलंय। गेल्या एल्गार परिषदेनंतरच ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यांनी आता पुन्हा एकदा एल्गार परिषद आयोजित केली, ज्यात शर्जील उस्मानी याने हिंदू विरोधी गरळ ओकली। अब बात ये कहनी है मुझे, और ये जरूरी बात है, और खुसूसन यही बात करने में आया था। इससे पहले प्रेप टॉक चल रहा था कि आज का हिंदू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। जुनैद को आई डोंट ट्रस्ट इंडियन पुलिस, लेजिस्लेटिव में जो बैठे, जो हमारे लिए कानून बना रहे हैं, इस तरह का जेनोसाइडल बिल जो लेकर आते हैं, फार्म बिल लेकर आ रहे हैं, जो इस पे तो कम से कम हम सबकी आम राय है दैट वी डोंट ट्रस्ट द पीपल सिटिंग इन पार्लियामेंट। हमको उन पे भी भरोसा नहीं है। ब्यूरोक्रेसी की बात करिए आप। ब्यूरोक्रेसी में प्रशांत भाई ने इस पे जिक्र किया था कि SDM किसकी बात सुनेगा। उस पे भी तबसरा नहीं करना, उस पे भी बस I just want to make it noted that I'm saying that I don't trust the executive as well. मीडिया पे कुछ नहीं बोलना है। In total, I don't trust the Indian state today. मुझे इस स्टेट पे आज भरोसा नहीं है। And I say this openly that I don't trust Indian judiciary. अगर सरकार के मुखबिर यहाँ बैठे हैं तो उनके लिए दोबारा बोल रहा हूँ, I don't trust Indian judiciary. एल्गार परिषदेमध्ये शर्जील उस्मानी यांनी केलेले वादग्रस्त विधानं आणि त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेत। या संदर्भामध्ये एल्गार परिषद आणि शर्जील उस्मानींच्या वक्तव्याविरोधामध्ये कायदेशीर लढा देणारे प्रदीप गावडे हे एक वकील आणि भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत। आज आपल्यासोबत ते अर्बन बीट्सला उपलब्ध आहेत। नमस्कार गावडे सर, अर्बन बीट्समध्ये आपलं स्वागत आहे। कोरेगाव भीमाच्या हिंसाचारानंतरच्या आयोगासमोरील कायदेशीर प्रक्रियेत आपण हिंदुत्ववाद्यांची बाजू मांडली आहे आणि आता ही एल्गार परिषदेतील शर्जील उस्मानी याने हिंदू समाजाविरुद्ध जी काही गरळ ओकली आहे, जे काही आक्षेपार्ह विधानं केली आहेत, त्या विरोधामध्ये तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे। या सर्वच पार्श्वभूमीबद्दल आपल्याला काय वाटतं? 2017 मध्ये जी एल्गार परिषद झाली 31 डिसेंबरला, त्याच्यानंतर 1 तारखेला महाराष्ट्रात भीषण दंगली झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। एका तरुणाला त्याने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोचा टी-शर्ट घातला, त्याच्यामुळे त्याचा खून करण्यात आला। त्या दंगलीमध्ये करोडोंच्या प्रॉपर्टीचं डॅमेज झालं। त्या एल्गार परिषदेतही अशाच पद्धतीने चितावणीखोर भाषणं करण्यात आली होती। त्याही वेळेस उमर खालिद असू द्या, जिग्नेश मेवानी असू द्या, यांनी अब रस्ते की लढाई लढेगे अशी भाषा केली होती। आणि दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमामध्ये रस्त्यावर काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। एक वेगळ्या प्रकारचं जातीय तेढ त्या सगळ्या भीमा कोरेगावच्या प्रकरणात तयार झालं। त्यात काही गुन्हे दाखल झाले, त्याच्यानंतर त्याच्यात बऱ्याच जणांना अटक झाल्या। आजपर्यंत त्या 16 जणांना ज्यांना अर्बन नक्षलच्या त्या केसमध्ये अटक झाली, आजपर्यंत त्यांना कोर्टाने जामीन दिलेला नाहीये। त्याचं कारण कोर्टाने असं सांगितलंय की त्यांच्या विरोधात प्रायमा फेसी एव्हिडन्सेस आहेत, त्याच्यामुळे आजपर्यंत त्यांना जामीन देण्यात आलेला नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता ही 2 दिवसापूर्वी जी एल्गार परिषद झाली, त्या एल्गार परिषदेला खरं तर राज्य शासनाने परमिशन देण्याची काही गरज नव्हती। कारण की एल्गार परिषदची जी आयोजक आहे ती पूर्वीच्या खटल्यामध्येही हर्षाली पोद्दार आरोपी आहे। अशा परिस्थितीतही एल्गार परिषदेला त्यांनी परमिशन दिली आणि जे काही झालं ते आपण पाहिलंय। जे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा शर्जील उस्मानी नावाचा जो विद्यार्थी आहे, त्यांनी कशा पद्धतीने हिंदूंच्या विरोधात गरळ ओकली हे आपण पाहिले।
विशेष म्हणजे शर्जील उस्मानी हा काय कुणी स्कॉलर आहे, खूप कुणी चांगला विद्यार्थी नेता आहे असं काही नाहीये. त्याच्या विरोधात दिल्लीमध्ये ज्या दंगली झाल्या आता CAAच्या दरम्यान त्याचा गुन्हा आहे आणि तो बेलवर बाहेर आहे. तर अशा पद्धतीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती जो स्वतः अशा पद्धतीचे हिंसात्मक भाषणं देण्यासाठी प्रसिद्ध आहे, अशा व्यक्तीला जाणून बुजून इथं पुण्यात बोलवलं गेलं आणि प्रोवोकेटिव्ह स्पीच देण्यात आलं की ज्यात तो स्पष्टपणे म्हणतोय, तो एखाद्या दुसऱ्या हिंदू व्यक्ती बाबतीत बोलत नाहीये, तो म्हणतोय ये हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है. हा जो 100 कोटीचा हिंदू समाज आहे त्या सगळ्यांना सडलेलं म्हणतोय. तो हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, समाजात तेढ निर्माण करण्याचं वातावरण झालं. त्याचबरोबर तो पुढे असंही म्हणतो की त्याचा भारतीय संघराज्यावर विश्वास नाही. तो असं म्हणतो आय डोंट ट्रस्ट इन इंडियन स्टेट असं तो म्हणतो. तर याच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला. मला कळत नाही पोलिसांनी स्वतः याच्यात गुन्हा दाखल का नाही केला. ज्यावेळेस आम्ही ऍप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आम्ही असं म्हटलं होतं त्याच्यावर सिडिशनचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा 124A अंतर्गत. तो पोलिसांनी केला नाही. पोलिसांनी 153A अंडर गुन्हा दाखल केलेला आहे. पण तरीही त्याच्या विरोधात तो जो काही बोललाय ते सिडिशियस आहे. सिडिशनच्या कॉम्पोनंट्स त्याच्यात सगळे आहेत. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी आज आम्ही सिपिनला केलेली आहे. त्याचबरोबर आयोजकांची ही चौकशी केली जावी, कारण की आपल्याला एल्गार परिषदेचा इतिहास माहिती आहे. त्याच्यामुळे आयोजकांची चौकशी केली जावी अशी मागणी आम्ही आज सिपिनला केलेली आहे. साधारणतः मुस्लिम आणि दलित एका व्यासपीठावर आले आणि त्यांनी एका व्यासपीठावर येऊ नये असं काही तुमचं मत आहे का? काय बघा, भारतीय घटनेने सगळ्यांना अधिकार दिलेले, कुणीही कुणाबरोबर जाऊ शकतं, कुठलंही पॉलिटिकल अलायन्स होऊ शकतं, त्याच्यासाठी कुणी प्रयत्न करू शकतं. त्याला आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही आहे. पण हे जे चालतं ना जय भीम मुस्लिमांना आणि दलितांना एकत्र करण्याचा, हा एक फार्स आहे. त्याचं कारण असं आहे, खूप पूर्वीचा जरी विचार नाही केला तर मी तुम्हाला गेल्या दीड वर्षातले शेकडो असे प्रकरण दाखवू देऊ शकतो की ज्याच्यात मुस्लिमांनी दलितांवर अत्याचार केला. त्या बाबतीत कुठलाही दलित नेता बोलत नाही, कुठलाही मुस्लिम नेता बोलत नाही. म्हणजे एकीकडे मुस्लिम दलितांवर अत्याचार करतात आणि दुसरीकडे हे पॉलिटिकल गेनसाठी अशा पद्धतीच्या अलायन्सचा प्रयत्न करतात. खूप दूर कशाला जायचं. 2 वर्षापूर्वी पुण्यात मला वाटतं श्रावण राठोड नावाच्या एका दलित तरुणाला पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आलं होतं मुसलमानांकडून. इथं मला वाटतं अलका टॉकीज चौकातली ती घटना आहे. कोण बोललं त्याच्याबद्दल? कुठला दलित नेता बोलला? काश्मीरमध्ये ज्यावेळेस 370 कलम होतं, दलितांना कुठले अधिकार होते त्यावेळेस दलित नेते बोलले का? मुस्लिम नेते बोलले का? जे आज म्हणतात मुस्लिम नेते दलितांची काळजी करतात किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे. कारण की मुस्लिमांनी जितके अत्याचार केलेले आहेत खूप जुनं नाही. आत्तापर्यंत जोपर्यंत 370 कलम होतं काश्मीरमध्ये तोपर्यंत दलितांना कुठले अधिकार होते काश्मीरमध्ये? त्याच्यामुळे हे पॉलिटिकली काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला काही त्याच्याशी म्हणणं नाही. त्यांनी त्यांचं अलायन्स करण्याचा प्रयत्न करावा. पण हे तुम्ही काश्मीरमध्ये म्हणता तर काश्मीरमध्ये कोणालाच अधिकार नव्हते ना. म्हणजे काश्मीरमधली दलित जनता अथवा काश्मीरमधले काश्मीरी पंडित किंवा आता काश्मीरमधली मुस्लिम जनता यांना तरी कुठल्याच पातळीवर कोणालाच अधिकार नव्हते. आणि हे सगळे संदर्भ तुमचे जे काही तुम्ही पुण्यातले सांगताय त्या काळामध्ये बऱ्याचशा राजकीय पक्षांनी आक्षेप घेतलेले असतीलच ना. श्रावण राठोड नावाच्या ज्या काही दलित मुलावरच्या अत्याचार, आपली ही जी चर्चा आहे ना त्याचा जो तुम्ही मुद्दा सांगितला की दलित मुस्लिम एका स्टेजवर आलेलं तुम्हाला चालत नाही का, तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी दलित मुस्लिम हे म्हणजे कमीत कमी दलितांबाबतीत तरी जनरलायझेशन करता येणार नाही. कारण की खूप मोठ्या प्रमाणावर दलित समाज जो आहे तो आमच्या पक्षाबरोबर आहे, पूर्वी काँग्रेस बरोबर होता, हे जे लोक म्हणतात त्यांच्या मागे कोणी जात नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे आपण आत्ता म्हणत होता, मी पुन्हा परत मला तेच सांगायचं आहे की ज्या वेळेस मुसलमान दलितांवर अत्याचार करतात त्याच्या बाबतीत कुणीही बोलत नाही. खूप रिसेंट प्रकरण मी तुम्हाला एक सांगतो. बँगलोरमध्ये काही दिवसांपूर्वी दंगल झाली. ती दंगल का झाली? बँगलोरमधल्या काँग्रेसच्या दलित आमदाराच्या पुतण्याने सोशल मीडियावर पैगंबराविरोधात काहीतरी टाकलं, त्याच्यावरून दंगल झाली, घर जाळून टाकण्यात आलं, पोलिसांवर हल्ले करण्यात आले. तो दलितच होता ना. मग तुम्ही कुठल्या तोंडाने दलितांची भाषा बोलता किंवा दलितांबद्दल प्रेम आहे असं सांगता? पण एक साधारणतः या सर्व घडामोडी मागे एक व्यापक राजकारण पण आहे असं पण एक चित्र दिसून येतं. कारण राजकीय परिघात आपल्याकडे वेगवेगळे पक्ष कालांतराने आपले मित्र बदलतात, युती आघाड्या, हा सगळा प्रकार होत राहतो. मला असं विचारायचं साधारणतः की दलित आणि मुस्लिम यांचं राजकीय पातळीवर जे काही ऐक्य होतंय आणि ह्या दोन समुदायाच्या एकगठ्ठा मतदानामुळे जे भाजपला नुकसान होणार आहे किंवा तो जो फटका बसणार आहे हिंदुत्ववाद्यांना, कदाचित त्यामुळे तुम्ही त्यांना टार्गेट करत आहात असं जे त्यांचा एक आरोप आहे.
काय कदाचित थोडंसं वास्तवाकडे जाणारा असेल नसेल? असं काही नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, महाराष्ट्रात जय भीम जय भीमचा प्रयोग झाला, प्रकाश आंबेडकरांची ओवेसीची युती झाली, ओवेसी जिंकला, प्रकाश आंबेडकर हरले. त्याचं कारण असं आहे की दलित लोक मुसलमानांना मतदान करू शकतात, दलित लोकांचं मन तितकं मोठं आहे, परंतु मुसलमान कधी कुठल्या दलिताला मतदान करणार नाही. जर ते झालं असतं तर प्रकाश आंबेडकर जिंकले असते. त्याच्यामुळे त्यांच्या त्या अलायन्समुळे काय आम्हाला भीती वाटते वगैरे असा काही प्रकार नाही आहे. दुसरी गोष्ट यात अशी आहे, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांनी जी इस्लामची चिकित्सा केलेली आहे पार्टिशन या त्यांच्या ग्रंथामध्ये, ती खूप दलितांसाठी मार्गदर्शक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितले की मुस्लिमांची जी एकता आहे किंवा ज्याला तुम्ही उम्मा मानता, ती फक्त मुस्लिमांसाठी आहे, त्याच्यात दुसऱ्या कुणालाही स्थान नाही. आणि इतरांसाठी फक्त तिथं तुच्छतेची आणि घृणेची भावना आहे. त्याच्यामुळे आम्ही काहीतरी ॲड करण्याची गरज नाही आहे. स्वतः आंबेडकरांनीच इस्लाम बाबतीत असू द्या, त्याच्यानंतर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्या बाबतीत खूप स्पष्टपणे विचार मांडलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला काही त्या गोष्टीचं प्रॉब्लेम असण्याची गरज नाही. आंबेडकरांचे विचार दिशादर्शक आहेत दलित समाजासाठी. कालच्या गणेश कला क्रीडा मंच इथे झालेल्या एल्गार परिषदेत सुद्धा शर्जील उस्मानीनं एक दावा केला आहे सुरुवातीच्या भाषणामध्ये की इथले बहुसंख्याक हिंदू समुदाय, इथले अल्पसंख्याक मुस्लिम आणि दलितांवर सतत अत्याचार करत असतात आणि केवळ याची प्रतिक्रिया म्हणून ते एकत्र येत आहेत किंवा ते एकत्र येणं त्यांची गरज आहे. दलितांवरील अत्याचाराची गोष्ट वेगळी आहे. एखादा दुसऱ्या घटना ज्या ठिकाणी कुठं होतात त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर कडकातली कडक कारवाई केली जावी अशी आमची मागणी आहे. आम्ही हिंदुत्ववादी म्हणून या भूमिकेवर ठाम असतो की दलितांवर कुठेही अत्याचार झाला तर आम्ही त्याला वाचा फोडतो, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आमची भूमिका दुटप्पी कधीच नसते. परंतु हेच मुसलमान ज्यावेळेस दलितांवर अत्याचार करतात त्यावेळेस कुणी बोलत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही आता सांगितलं, जसं शर्जील उस्मानी म्हटला की अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात. ह्या ज्या सगळ्या लिंचिंगच्या घटना, तथाकथित लिंचिंगच्या घटना झाल्या, त्याची जी हाईप केली जाते, कोर्टाचे जे काही आत्तापर्यंत त्यातले निकाल आलेले आहेत, निष्कर्ष आलेले आहेत, कोर्टाने सांगितलेलं आहे ह्याच्यात लिंचिंग ॲज सच काय नाही आहे. म्हणजे कुठलं तरी ट्रेनमधलं काहीतरी भांडण होतं, तुम्ही त्याला लिंचिंगचं स्वरूप देता. कुठलं तरी आणखी कशाचं काहीतरी भांडण होतं क्रिकेट खेळण्यावरून, तुम्ही त्याला लिंचिंगचं स्वरूप देता. मग जर असं असेल, एखाद्या घटनेमध्ये, एखाद्या गुन्ह्यामध्ये हिंदू माणसाने मुसलमानाला मारलं असेल, फॉर एक्झाम्पल कुठलाही प्रॉपर्टीवरला वाद असू द्या, कुठलाही वाद असू द्या, त्याच्यावरून मारला असेल, तर तुम्ही त्या प्रत्येक प्रकरणाला लिंचिंग म्हणणार आहेत का? जर तुम्ही त्याला लिंचिंग म्हणणार असेल तर मग प्रत्येक ठिकाणी जिथं मुसलमान आरोपी आहे आणि हिंदू हा ज्याच्यावर अत्याचार झाला असा आहे, त्याही घटनेला लिंचिंग म्हणलं पाहिजे. त्याला लिंचिंग का नाही म्हणत तुम्ही? त्याच्यामुळं हा जो लिंचिंग वगैरे मुसलमानांवर अत्याचार होतो, हा सगळा फार्स आहे. मुसलमानांइतके अधिकार, इतकं त्यांचं अपिजमेंट भारतीय राजकारणात कधीच झालेलं नसेल. इतके विशेष अधिकारांचा उपभोग कुणीच घेतला नसेल. तुम्ही विचार करा, ज्यावेळेस आत्ता हे जे झालं, जर एखादा हिंदूंनी काही विधान केलं असतं तर त्याच्या प्रतिक्रिया काय उमटल्या असत्या? मी खूप लांबचं बोलत नाहीये. मोहम्मद पैगंबराबद्दल एका व्यक्तीने काहीतरी बोलला, कमलेश तिवारी नावाच्या व्यक्तीने, काय परिणाम झाले त्याचे? त्याचा गळा कापून मारून टाकण्यात आलं. तुम्ही लिंचिंगचं आपण आणायचे लिंचिंगकडे बोलतोय. त्यामुळे माझं याच्यातलं मत असं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ते खोटारडेपणा करतो. शर्जील उस्मानी खोटारडेपणा करतो. कुठल्याही गोष्टी तो सांगतात त्याच्यात तथ्य नाही. गावडे सर, लिंचिंगबद्दल आपण बोलतोच आहोत, तर आत्ता अलीकडं मला एक मुद्दा तुम्हाला जरा थोडासा प्रकर्षाने एक सांगायचा आहे. परवा भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित केलं आणि त्या आत्मचरित्राच्या निमित्ताने त्यांनी गेल्या काही वर्षात, विशेषतः तुमची मोदींची सत्ता आल्यानंतरच्या काळात, देशभरातल्या मुस्लिम समुदायामध्ये जी काही भीतीची, दहशतीची भावना आहे आणि ती भावना त्यांना पण वाटते असं ते परवा एका मुलाखतीत बोललेले आहेत. अर्थात त्यांनी त्याबद्दलचं सविस्तर बोलणं टाळलं किंवा त्यामुळे तो विषय अर्धवट राहिला. पण तुम्ही भाजपचे एक सक्रिय कार्यकर्ते पण आहात. एवढ्या मोठ्या घटनात्मक पदावर राहणारी व्यक्ती जर असं बोलत असेल तर साधारणतः सर्वसामान्य जो काही एकदम खालच्या स्तरावरचा जो एक सर्वसामान्य मुस्लिम नागरिक आहे, ज्याला या राजकारणाशी काही देणे घेणं नाही, त्याच्या मनामध्ये काहीतरी एक विनाकारण संशयाची भावना निर्माण होते आणि एक साशंकता आहे. एक सरकार म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून काय तुमचं म्हणणं काय? ती भीती त्यांनी कशी दूर करायची आहे? कसं जगायचं आहे? नाही, मला असं वाटतं
हमीद अन्सारी सारख्या व्यक्तीने जे भारताचे राष्ट्रपती राहिलेत, उपराष्ट्रपती राहिलेत, बऱ्याचशा देशांचे राजदूत राहिलेले आहेत, अनेक घटनात्मक पदांचा त्यांनी उपभोग स्वतःच्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे. उपराष्ट्रपती पदापर्यंत ते गेले. त्याच्यामुळे अशा व्यक्तीने अशा पद्धतीच्या कॉमेंट्स करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला काही आधार नाही आहे. दुसरी गोष्ट एक आहे की मुसलमान समाजामध्ये, म्हणजे आपल्याला मागं माहीत असेल, CAA NRCचा विषय आला. एक खोट्या प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला की तुमचं नागरिकत्व जाणार आहे, तुम्हाला सगळ्यांना हकलून देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कुठला तो कायदा नव्हता. तो कायदा नागरिकत्व देणार होता, नागरिकत्व काढून घेणारा कायदा नव्हता. पण तरीही अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला. दोन तीन महिने तिथं त्या शाहीन बागमध्ये प्रोटेस्ट करण्यात आला. तर अशा पद्धतीने मुस्लिमांना भडकवण्याचं काम करण्यात येतंय. मग आता मला दुःखाने म्हणावं लागेल की जी भाषा शर्जील उस्मानी बोलतोय ती भाषा मुख्तार अन्सारी एका वेगळ्या टोनमध्ये बोलतायत. तुम्ही दोघं मिळून काय म्हणताय की भारतात तुमच्यावर अत्याचार होतोय आणि तुम्ही त्यांना काय करण्यास प्रवृत्त करताय, त्यांना प्रोवोक करताय. तुम्हाला काय अपेक्षित आहे? जर तुमचे काही ग्रीव्हियन्सेस असतील तर लोकशाही पद्धतीने जे काही त्याच्यात आयुध आहेत त्याचा तुम्ही वापर करा. हे अशा पद्धतीने हमीद अन्सारी सारख्या व्यक्तीने बेजबाबदारपणे बोलणं हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं त्यांना जितका मान सन्मान भारताने दिलाय त्याचाही द्रोह करणारे हे विधान आहे त्यांचं. आता गेल्या एल्गार परिषदेतली तुमची भूमिका एक पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून, एक वकील म्हणून, आणि आत्ता कालच्या एल्गार परिषदेमध्ये शर्जील उस्माननं जे काही वक्तव्य केले आहेत वादग्रस्त, हिंदू समाजाबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याबद्दल तर तुम्ही कायदेशीर लढा देतच आहात. मला थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन असं एक विचारायचं आहे, शर्जील उस्मानी हिंदुत्ववाद्यांबद्दल बोलला म्हणून तुम्ही पोलिसात धाव घेतली, न्यायालयीन लढा देण्याची तयारी दाखवली. मला थोडंसं खटकलं असं की शर्जील उस्मानीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेची रचना, भारतीय लोकशाही मूल्य, भारतीय संसद, भारतीय कायदेमंडळ ह्या सगळ्यांबद्दलही प्रचंड आक्षेपार्ह अशा भाषेमध्ये त्याची वक्तव्य आहेत, ती मुक्ताफळ आहेत. साधारणतः भारतीय राज्यघटनेबद्दल आणि इथल्या लोकशाहीबद्दल जेव्हा शर्जील बोलतो त्या काळामध्ये कुठल्याही सामाजिक संघटना, कुठलेही राजकीय पक्ष, मग तुम्हीच म्हणून नाही, कुणीच काही बोलत नाही. आणि केवळ आता तुम्ही फक्त त्याने हिंदुत्ववाद्यांविरोधात गरळ ओकली म्हणून तुम्ही पुढाकार घेतला, म्हणून तुम्ही आक्रमक झालात. भारतीय राज्यघटनेबद्दल फारसं तुम्हाला काही प्रेम किंवा भारतीय संसदेबद्दल तो जेव्हा आक्षेपार्ह बोलतो तेव्हा तुम्ही कोणीच काही भूमिका घेताना दिसत नाही. हे थोडंसं आक्षेपार्ह आहे. कारण मुळात सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा मला आपला प्रश्न कळलाय. माझी जी कंप्लेंट आहे पूर्वीची, जी 2 दिवसापूर्वी दिली ती, मी त्यातही हे म्हटलं होतं की त्यांनी भारतीय घटनेचा अवमान केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की आय डोंट ट्रस्ट इन इंडियन पार्लिमेंट, आय डोंट ट्रस्ट इन इंडियन पोलीस, आय डोंट ट्रस्ट इन इंडियन एक्झिक्युटिव्ह, अँड इन ऑल आय डोंट ट्रस्ट इन इंडियन स्टेट. हे जे त्यांनी वाक्य म्हटलंय ते आम्ही कंप्लेंटमध्ये घेतलेलं आहे. आणि आमची तर पोलिसांना मागणी होती की 124A लावा त्याला, आमचं पहिल्यापासून स्टँड तो आहे. पण हे जे नाकारतं सरकार हे ते लावत नाहीयेत. आम्हाला कळत नाहीये की हे लोक सरळ पोलिसांकडे सगळे व्हिडिओ फुटेज आहेत, सगळं आहे. आमच्या त्या दिवशीच्या कंप्लेंटमध्ये होतं. माझ्या कालच्या जबाबमध्येही मी म्हटलंय की बाबा तो असं म्हटलेलं आहे, हे सरकार त्याला पाठीशी घालतंय. आम्हाला कळत नाही की देशद्रोहासारखा गुन्हा करणारा, अशा पद्धतीने भारतीय संविधानाचा, संघराज्याचा अपमान करणारा, भारतीय संघराज्याविरोधात बंड व्हावं अशा पद्धतीची भाषा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकार पाठीशी का घालतंय? तुमचा मुद्दा तुम्ही त्या मानाने चुकीचा आहे की आम्ही फक्त हिंदुत्ववाद्यांबद्दल बोललो म्हणून आम्ही तक्रार दिली. आमच्या पहिल्या कंप्लेंटपासून आमचा स्टँड कन्सिस्टंट आहे. आम्ही पहिलेही सांगितलंय की त्याच्यावर सिडिशनचा गुन्हा दाखल करावा. भारतीय संघराज्याचा अवमान, हिंदूंचा जितका अवमान केलाय त्यांनी, त्याचा आम्हाला जितकं दुःख आहे त्याहीपेक्षा जास्त घटनेचा जितका अवमान केला त्याचा आम्हाला दुःख आहे. नाही, ठीक आहे की तुम्ही हा पण मुद्दा तुमचा समजण्यासारखा आहे की इथल्या देशातल्या बहुसंख्याक हिंदूंबद्दल त्यांनी जी काही वक्तव्य केले ती आक्षेपार्ह आहेत. पण मुळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी जिथं तो पोलिसांच्या परवानगीने एक ती परिषद घेतोय आणि त्या परिषदेमध्ये तो सरळ सांगतोय की इथल्या राजकीय व्यवस्थेबद्दल, इथल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल, इथल्या ज्युडिशियरीबद्दल मला प्रेम नाही आहे किंवा इथल्या ज्युडिशियरीवर माझा विश्वास नाही आहे. म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था निष्पक्ष आणि स्वतःच्या स्वायत्त, निर्भीड, निष्पक्ष न्यायपद्धती आणि त्याची कार्यपद्धती याबद्दल भारतीय न्यायव्यवस्था साधारणतः ओळखली जाते की लोक आपल्याकडे न्याय उशिरा मिळतो पण न्याय मिळतो ही सर्वसामान्य
जनतेची आणि सर्वसामान्य नागरिकाची न्यायव्यवस्थेकडून अपेक्षा असते. अशा सगळ्या भावना असताना शर्जील उस्मानी भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, संसद आणि एकूणच भारतीय राज्यघटनेने आपल्याला शिकवलेली जी काही लोकशाही मूल्य आहेत या सगळ्यांबद्दल बोलतोय. आता योगायोगाने तो हिंदुत्वाच्या विरोधात बोललाय म्हणून तुम्ही हे सगळे विषय आपण चर्चेला घेतोय. पण त्यानंतर त्यांनी राज्यघटनेचा लोकशाही मूल्य पायदळी तुडवले म्हणून कुठल्या राजकीय संघटना समोर आलेल्या नाहीत. त्यामुळं मी हा विषय जरा नाही, एक आहे, आम्ही तर पहिल्या दिवशीपासून ते म्हणतोच आहे की त्याच्यावर सिडिशन लावा. दुसरी गोष्ट, आपण तुम्ही आता जो न्याय व्यवस्थेचा विषय मांडला तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे, हे ते लोक आहेत, आपल्याला माहीत असेल ज्या वेळेस अफजल गुरुला फाशी झाली त्यावेळेस ह्या लोकांनी, ह्याच गँगनी सुप्रीम कोर्टाची प्रतिकृती जाळण्याचा कार्यक्रम केला होता. यांचा विषय असा आहे, आता शर्जील उस्मानीच काय म्हणतो, सुप्रीम कोर्टाने आता बाबरी मस्जिदच्या संदर्भातला निर्णय दिला, तिथं आता राम मंदिराचं कामही सुरू झालं. शर्जील उस्मानी काय म्हणतोय, तिथं परत बाबरी मस्जिद बांधायची. म्हणजे ह्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वासच नाहीये आणि ह्यांची धारणा ही आहे की ह्यांना अशा पद्धतीचे भाषणं देऊन सामान्य नागरिकाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उठला पाहिजे, जेणेकरून त्याचा भारतीय संघराज्यावरचा विश्वास उठल आणि त्याच्यातून तो काहीतरी बंड करल आणि ह्यांना जी इथली लोकशाहीच मोडून काढायची आहे त्याच्यात ते यशस्वी होतील असा यांचा अटेम्प्ट आहे. मग काही लोकांना इथं कदाचित खिलाफत हवी असेल, काही लोकांना मावळचं राज्य हवं असेल, हा सगळा विषय आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीने गोष्टी करून एखादं जजमेंट आम्हाला आवडलं नाही की लगेच न्यायव्यवस्था विकली गेलेली आहे, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही, हे नाही ते नाही, ते मागं मी मालतो सुप्रीम कोर्टावर बीजेपीचा झेंडा. आमच्या विरोधातही किती जजमेंट जातात. आम्ही त्यावेळेस असं म्हणत नाही की न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही, त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, जे काही करायचे ते करा, कायदेशीर आयुध आहेत त्यांचा वापर करा. परंतु अशा पद्धतीने भाषा करणं हे निश्चितपणे देश म्हणून विघातक आहे. सामान्य भारतीयाचा त्याला राज्यकर्त्यांबाबतीत, राजकीय नेतृत्वाबाबतीत प्रश्नचिन्ह असतील, परंतु न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्थेच्या वरील विश्वासामुळं आपला जो हा सगळा डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे ती सगळी चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे ती न्यायव्यवस्थाच कुठं तरी खिळखिळी करता येईल का हा प्रयत्न त्यांचा नक्की आहे. गावडे सर, साधारणतः पहिल्या एल्गार परिषदेच्या नंतरच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेत तुम्ही सहभागी होता. पहिली एल्गार परिषद, त्यानंतरचा हिंसाचार, खरं तर ह्या अशा घटना एक समाज व्यवस्था म्हणून आपल्या सामाजिक ऐक्याला फार खिळखिळ करणाऱ्या असतात. पहिल्या एल्गार परिषदेमध्ये नंतर जो काही दंगली, हिंसाचार आणि सामाजिक दुहीची बीजं पेरली गेली, त्या पार्श्वभूमीवर आत्ता पुण्यात झालेली ही एल्गार परिषद आणि इथंही पुन्हा तोच प्रकार, साधारणतः राज्य सरकारची काही भूमिका ऐकून थोडीशी अशी निष्काळजीपणाची किंवा थोडी संशयास्पद असं काही आहे का? काय वाटतंय का तुम्हाला? काय वाटतं? एक तर नक्कीच आहे, राज्य सरकारची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे. त्याचं कारण कदाचित मला असं वाटतं असं आहे, राज्य सरकारची भूमिका सध्या अशी आहे की कुणीही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असू द्या, कुणीही असू द्या, कुणीही असू द्या, जर तो तुमच्या राज्यात येऊन, आपल्या राज्यात येऊन जर हिंदूंना शिव्या घालत असेल, संघाला शिव्या घालत असेल, भाजपला शिव्या घालत असेल तर त्यांना ते चालतं. मग ते बेकायदेशीर असेल तरी चालतं, कदाचित हा त्यांचा उद्देश असावा. त्याच्यामुळे एल्गार परिषदेचा इतिहास माहीत असतानाही, शर्जील उस्मानीचा इतिहास माहिती असतानाही त्यांनी त्याला परमिशन दिली. खऱ्या अर्थाने परमिशनच द्यायला नव्हती पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ती कारवाई 3 दिवस केली नाही. आणि मला खरं आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा पक्ष आज मुख्यमंत्रीपदी त्यांचा व्यक्ती विराजमान आहे आणि तरीही हिंदूंबाबतीत कुणीही काहीही बोलून जातो. ही परिस्थिती दुःखदायक आहे. परंतु आपण ते समजू शकतो की शिवसेनेने आता शिवसेनेचं हिंदुत्व जे आहे ते शरद पवारांच्या आणि सोनिया गांधींच्या पावलांवर घाण ठेवलेलं आहे सत्तेसाठी. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आता हिंदूंना कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. कालच्या उस्मानीच्या एकूण सगळ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक पक्ष म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून तुम्ही पुढाकार घेतला, पोलिसांकडे पाठपुरावा केला आणि आता ते काही FIR वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही पार पाडल्या. आता याच्यानंतरची पुढचा पाठपुरावा काय असणार तुमचा? नेमकं तुम्हाला आता काय आहे की आम्ही आज जसं CPंना भेटून सांगितलं की आयोजकांवर गुन्हे दाखल व्हावेत, 124A शर्जील उस्मानीवर लावावा. आम्ही त्याचा रिगरस फॉलोअप घेणार आहे. जर त्यांनी ते केलं नाही तर प्रसंगी आम्ही आंदोलनही करू आणि वेळ पडलीच तर कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंटमध्येही आम्ही त्यासाठी जाऊ. परंतु आम्ही हे किंवा हिंदू समाज याच्यापुढे हे टॉलरेट करणार नाही की कुणी येऊन आम्हाला काही म्हणून जावं. हिंदू समाज म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही हे बिलकुल टॉलरेट करणार नाही की हिंदूंना तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड धरू शकत नाहीत. ही अशी आमची पुढची भूमिका असणार आहे आणि या प्रकरणात शर्जील उस्मानीवर कारवाई होण्यासाठी जे काही गरजेचं असेल ते सगळं आम्ही करू. या एल्गार परिषद आणि या सगळ्याच घडामोडींमध्ये पहिल्यापासून सहभागी असणारे माजी न्यायाधीश कोळसे पाटील
आत्ता बातमी अशी आहे की कोळसे पाटलांनी घडलेल्या घडामोडीबद्दल दिलगिरी वगैरे व्यक्त केली, पण एक साधारणतः अशा घडामोडीमुळं समाजामधली दुही वाढेल, सामाजिक एकोपा नाहीसा होईल, कमी होईल, याची कल्पना असणारे लोक जेव्हा देखील त्यावेळी आक्रमक असतात आणि आत्ता ते काहीतरी दिलगिरी व्यक्त करतायत वगैरे असे जे काही चित्र येत आहे. मला असं वाटतं कोळसे पाटलांची जी तथाकथित दिलगिरी आहे ना, त्याचा काही उपयोग नाही, तो सगळा खोटारडेपणा आहे. हे लोक ज्यावेळेस परमिशन मागतात ना, त्यावेळेस ते काय म्हणतात, तरुणांसाठी रोजगारासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. शर्जील उस्मानी काय कोणी खूप मोठा एंटरप्रेनर आहे का, कुणाला रोजगार देतो का, त्याच्याकडून काय तुम्ही कुठल्या विचारांची अपेक्षा करून तुम्ही त्याला बोलवलं होतं? तो काय इथं येऊन भजन कीर्तन करणार होता का? शर्जील उस्मानीचा इतिहास बीजी कोळसे पाटलाला माहीत नव्हता का? मग त्यांनी का बोलवलं त्याला? विषय असा आहे की हे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं करायचं, हे सगळं म्हणजे शर्जील उस्मानी इथं येऊन काही म्हणजे काय बोलणार आहे हे माहीत नसावं इतके काही बीजी कोळसे पाटील दूध खुळे नाही आहेत. ज्या व्यक्तीवर ऑलरेडी दंगलीचे गुन्हे आहेत, तेही CAAच्या प्रकरणात, जो व्यक्ती बेलवर आहे, त्याला तुम्ही बोलवलं त्यासाठी होतं की त्याने अशा पद्धतीचं काहीतरी बोलावं की दोन समाज एकामेकाच्या समोर उभे राहावेत. त्याच्यामुळे आज तुम्ही ज्यावेळेस हा सगळा समाज जागा झालाय, वेगवेगळे लोक याच्यावर भूमिका घेताय, त्यावेळेस तुम्ही दिलगिरी व्यक्त केली वगैरे असं म्हणताय, हा सगळा खोटारडेपणा आहे आणि बीजी कोळसे पाटील त्याच्यात माहीर आहेत असा खोटारडेपणा करण्यात. एल्गार परिषदेचे सगळेच आयोजक नाव घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असल्याचं भासवतात आणि आंबेडकरवादाच्या नावाखाली ते ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणत असतात, त्याचं आयोजन करत असतात आणि त्यांचा दावा असा असतो की आम्ही आंबेडकरांनी सुचवलेल्या प्रागतिक विचाराचे वारसदार आहोत. प्रत्यक्षामध्ये या आंबेडकरांच्या नावाखाली आयोजित केलेल्या अशा उपक्रमांमध्ये सामाजिक दुही पसरवण्याचे जे काही प्रकार दोन्ही एल्गार परिषदेत घडलेत, तर असं वाटतं का की हे सगळं या सगळ्या उपक्रमामुळं आणि आंबेडकरांच्या नावाखाली समाजात दुही पसरवण्याचे यांचे जे काही सगळे प्रयत्न आहेत, तर हे साधारणतः हा बुरखा यांचा फाडला जातोय आणि त्यांचं खरं स्वरूप समोर येत आहे, असं काही वाटतंय का? हे बघा, खऱ्या अर्थाने मी तुम्हाला एक सांगू का, ही जी एल्गार परिषद आहे ह्याला दलितांशी जोडणं किंवा दलितांची परिषद म्हणणं हेच चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही कालची परवाची एल्गार परिषद बघितली असेल, त्यात सगळे पार्टिसिपंट्स तर जवळपास मुसलमान होते, माओवादी होते. एल्गार परिषद हा दलितांचा कार्यक्रम नाहीये, दलितांच्या हक्काचा कार्यक्रम नाहीये. एल्गार परिषद हा माओवादी आणि मुस्लिम फंडामेंटलिस्ट यांचा कार्यक्रम आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात त्या आयशा रायनाला बोलवलं होतं, हा तुमचा शर्जील उस्मानी, मागं उमर खालिद, मी शेकडो नावं सांगू शकतो. हे काय दलित कार्यकर्ते आहेत का? यांचं दलितांच्या उद्धारासाठी योगदान काय? त्याच्यामुळं नक्कीच त्यांचा हा बुरखा फाटलेला आहे. आणि जसं मी मागाशी सांगितलं की बाबासाहेबांचे विचार इस्लाम बाबतीत खूप स्पेसिफिक आहेत, त्यांनी खूप खोलात जाऊन इस्लामची चिकित्सा केलेली आहे. त्याच्यामुळं काही लोक जरी असा बुरखा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तो बुरखा नेहमी फाटणार आहे, कारण की त्या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही. गावडे सर, नक्कीच तुम्ही जे काही प्रतिपादन केलंय ते अगदी यथार्थ असं आहे. आता बघू येत्या काळामध्ये आता या संघटना, सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस ते काय त्यांची करायची ती कारवाई करतील आणि येत्या काळात काय घडतंय ते आपण बघूया. आपण इथे आलात, आमच्याशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधलात, आमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.